राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक ताज्या आणि झटपट बातम्या आपण बघणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच रोज नवनवीन घडामोडी बघायला मिळतील। सुरुवात करूया। कृषी विभागाची बनावट खत विक्री प्रकरणी कारवाई। मराठवाड्यातील जालना व बीड जिल्ह्यात बनावट खत विक्री प्रकरणी छापा टाकून अधिकाऱ्यांनी जो बनावट माल आहे तो जप्त करून कारवाई केलेली आहे। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी आपण बघूया। नदीजोड प्रकल्पामुळे 4 लाख हेक्टर सिंचनाखाली येणार। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। अधिकाऱ्यांनी काम न केल्यास तिथे ठाण मांडून बसण्याची सूचना त्यांनी केली। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी आपण बघूया। विना परवाना ऊस गाळप करणाऱ्या कारखान्यांवर दंडात्मक कारवाई करणार। साखर आयुक्तांचे डॉक्टर कुणाल खेमनार यांचे आदेश। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी बघूया। राज्यातील पालकमंत्र्याअभावी नियोजन बिघडले। राज्यभरातील डीपीसी आराखडे अंतिम होण्याच्या प्रतीक्षेत पालकमंत्री निश्चित कधी होणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष। त्यामुळे अनेक नुकसान आणि अनेक असे निर्णय जे प्रलंबित राहत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना रोज त्याचा सामना करावा लागत आहे। पुढील बातमी बघूया। हजारो शेतकऱ्यांनी गजबजली कृषी पंढरी। बारामतीच्या ॲग्रिकल्चरल या संस्थेने आयोजित केलेल्या 10व्या कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यभरातून विविध जिल्ह्यातून हजारो शेतकरी आले आणि या कृषी प्रदर्शनाचा त्यांनी लाभ घेतला। तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्यासाठी केव्हीके बांधील। डॉक्टर GM वाघमारे यांची माहिती। याचा शेतकऱ्यांना फायदा निश्चित होणार अशी त्यांनी सुद्धा माहिती दिली। बातमी येते परतुरेतून। गोवंशाने भरलेले 2 टेम्पो पकडले, तसेच 32 जनावरे यांची सुटका केली। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या संध्याकाळच्या महत्त्वाच्या झटपट अशा बातम्या। धन्यवाद।